म्हणजे इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे की ज्या राज्यात कधी काही अमीर राज्य चालवलं आम्हाला खाली मान घालावं लागेल असा रस्ता आहे. आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते, इतकं निर्विकासपणे करते, ही गोष्ट अत्यंत घृणास्पद आहे. याचा अर्थ अशा महत्वाच्या कामाकडे तिथे निर्विकासपणा नाही असं राज्य सरकार बोलते, केंद्र सरकार बोलते, हे स्पष्ट. हा गोवा महामार्ग पूर्ण नाही. प्रचंड हाल इथल्या कोकणवासियांचे होत आहेत आणि महायुतीमध्येच आपापसात भांडणं देखील याच विषयावरून झालेली आहेत. तर काय सांगाल आपण? कसं आहे की आज काल मी करारनिवानी चाललं शिवसेने तितक्या वर्षांची इतका खराब रस्ता केली पाहिजे आणि ही स्थिती माझ्या कानावर असल्याने की मुंबई शिवसेना किंवा मुंबई हा जो रस्ता आहे तिथं सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे. असं बाळासाहेब करार झाले त्यांना अनुभव असेल म्हणजे इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे की ज्या राज्यात कधी काही अमीर राज्य चालवलं आम्हाला खाली मान घालावं लागेल असा रस्ता आहे. आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते, इतकं निर्विकासपणे करते, ही गोष्ट अत्यंत घृणास्पद आहे. आज आम्ही एकतर काही भाष्य करू शकत नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेने 2 महिन्यांनी वेगळा निकाल घेतला तर हे रस्ते जे त्याची तर चौकशी होईल. तर काही ठिकाणी असं दिसतंय की कॉन्सेप्ट जी आता गावात या शिवसेनेमधून ओव्हरब्रिजचं काम चालू आहे ते पडला मध्ये आणि आता त्याच्यात काहीतरी वेगळं सत्यात आहे हे दिवाळी करून काही करण्याचा विचार असा आहे किंवा नक्की व्हायचं. पण याचा अर्थ अशा महत्वाच्या कामाकडे तिथे निर्विकासपणा नाही असं राज्य सरकार बोलते, केंद्र सरकार बोलते, हे स्पष्ट. अनेक या मुंबई गोवा महामार्गात मागे कशेडी बोगद्याला पण मोठी गळती लागली. खेडचा जगबुडी नदीचा ब्रिज असेल, चिपळूणचा ब्रिज असेल, एकंदरीत अनेक लोकांनी आरटीआय अंतर्गत पण अर्ज केलेले आहेत की या मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे. नितीन गडकरी साहेबांनी देखील हवाई पाहणी केली, मात्र परिस्थिती जैसे तेच आहे. काय वाटतं, आपण या चौकशी झाली पाहिजे या की आजकालचं आपल्याला ते सगळं रद्द करणं, नुकसान झालं, काय झालं ते नंतर बघू आणि अधिक चांगला रस्ता कसा देता येईल त्याच्यात गडकरीचा आग्रह आहे. जनतेने गडकरीचा आमचा अनुभव असा आहे एखादी गोष्ट ही हातात घेतल्याची खुशी करतो, त्यामुळे त्याच्यावरतीचा माझे काही वेगळे नाही. पण हल्ली विशेषतः सध्याचं सरकार आल्याच्यानंतर अशा कामाच्या संबंधी जे निर्णय घेतले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला हे जे लोकांची तक्रार आहे त्या तक्रारीला आधार आहे असं दिसतं. त्याचं उदाहरण सांगायचं झालं तुम्ही बघितलं असेल 2-3 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये महानगरपालिकेचा एक रस्त्याने जाताना तो रस्ता खाली गेला, खड्डा झाला, त्याच्या खड्ड्यात तो सर पडला. रस्ते सरकारच्या महानगरपालिकेचे या दर्जाचे असतील आणि आज आपण करार शिरपूर किंवा शिरपूर बनवेल त्याच्याचे काही भाग इतक्या खराब पातळीचे आहेत याचा अर्थ लोकांचं म्हणणं की याच्यात काहीतरी गैरव्यवहार झालेला आहे हे म्हणायला आधार असं दिसतं. त्याची चौकशी झाली पाहिजे. ह्या इतक्या म्हणजे मी त्याचा काल चौकशी केली पाचच्या रस्त्याची, मला सांगितलं की 3 लहान रस्ता दुरुस्त केला 3 वेळेला तरी रस्त्याची अवस्था केली. आता हे तर अपेक्षित असेल आणि उद्या जनतेने आम्हाला संधी दिली त्याचे हाय गावे एक्सपर्ट कमिटी नेऊन सगळं इन्क्वायरी करून
आणि एक तर सुधारणा कशी करता येईल ती करून तर चुकीच्या गोष्टी कोणी केल्या असतील तर त्यांना त्यांचं स्थान दडपायचा विचार करावा.